काल तुम्हाला सांगितलं होतं भाऊ बहिणीबद्दल काय सांगितलं होतं, माझ्याबद्दल काय सांगितलं होतं तुम्हाला थोडं. काय नाही एवढंच, म्हणजे असं कुठं तर मन व्यक्त केलं पाहिजे असं माझी इच्छा आहे, म्हणून मी आज बोलते असं आहे की नाही का, तुम्हाला म्हणलं मी बी कामाला जायची, आमची बहीण बी कामाला जायची. मग हळूहळू मग थोडंसं वय होत झालं, आईचं वडिलांचं वय होत झालं. मग लहान बहिणीचं म्हणजे मोठ्या बहिणीचं लग्न न केलं. ती दिसायला एवढी चांगली नव्हती म्हणून तिचं लग्न नाही केलं, पण माझं आधी केलं लग्न. लहान वयातच माझं लग्न झालं हो. लहान वयात लग्न झालं, पण आईला असं वाटायचं की चांगलं मुलं बघायला यायचे, पण आई म्हणायची मोठी बहिणीला ठेवून लहान बहिणीला कसं द्यायचं. पण आमची मावशी म्हणली की नको, एकाला कुणाला तर देऊन टाक, म्हणजे कसं, म्हणजे एकीला दिली की एकीचं आपोआप होतं आहे असं म्हणलं. एक चांगलं आलं होतं मला बघायला, गावचं बिल्डर होता तो, बघायला आला होता मला. मग बघायला आला की तो म्हणला मुलगी मला पसंत आहे, पण आमच्या आईने म्हणली की ठीक आहे बघू उद्या. मग ठीक आहे, सगळं झालं गेलं. मग आलं त्यांचं दुसऱ्या दिवशी त्यांचं भावाचा मुलगा आला बघायला मला. भावाचा मुलगा म्हणजे कसं, पहिलेचे जुन्या लोकांना कसं आपलं नातेवाईक म्हणलं की लई हे वाटायचं की नाही का, नातेवाईकात मुलगी देते, आपल्यात द्यावं, कुठं देऊ नये मुलगी, असं आमच्या आईला वाटायचं. मग आमच्या आई म्हणली ठीक आहे, मी भावाच्या मुलाला देते. मग माझं लग्न केलं आमच्या आईने. लग्न केलं, मग ते गावाकडचे होते. गावाकडचे असताना माझे मिस्टर म्हणजे इथं कामाला होते, ते पुण्याला कामाला होते. मग कामाला होते ते इकडं आले. मग आले, काय एवढं काय नव्हतं हो त्यांच्याकडं. आमच्याही न बघता सगळं दिलं होतं आम्हाला. मी लई लहान होते, मला एवढं कळत बी नव्हतं की माझं लग्न केलं आमच्या आईने. पण म्हणली ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत. आली तर इथं काय बघते आमच्या आई की नाही का, आमचे मिस्टर दूध पिशवीत घालून दूध, पाव, बटर असलं काय पण विकायचं हो. पण आईला बघून ते वाईट वाटलं. पण शक्यता आता पहिलेचे लोक जुने कसे होते माहिती आहे ना, जे आहे ते चांगलं आहे ह्या हिशोबाने चालायचे. पण आमच्या आईने ना आमच्या तिघी बहिणीचं चांगलं नाही केलं, म्हणून मला आज थोडंसं बोलायचं आहे, म्हणून मी बोलते. माझं मन कुठं तर व्यक्त केलं पाहिजे म्हणून मी बोलते, बाकी काय नाही.